आज मी पाव किलोचा रसमलाई केक बनवत आहे आणि हा रसमलाई केक सगळ्यांना खूप आवडतात आणि खास करून मी घरीच रसमलाई बनवत असल्यामुळे आणखीन जास्त आवडतात। तर म्हटलं चला व्हिडिओ शेअर करावा तुमच्यासोबत। इथे मी रसमलाईचा केक बेस बनवून घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम प्रेमिक्स वापरलेला आहे। हा बेस बनवून घेतला आहे, त्यामध्ये इसेन्स आणि कलर सुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे येलो कलर दिसतोय आणि थंड झाल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे याच्या लेयर पाडायच्या आहेत आणि अशा पद्धतीने परफेक्ट लेयर आपल्या तयार आहेत, अगदी जाळीदार अशा। या बाजूला ठेवूयात आणि लगेच आयसिंग करायला घेऊयात। आयसिंग करण्यासाठी आपल्याला शुगर सिरप अजिबात वापरायचं नाही। इथे मी रसमलाई घरी बनवलेली आहे आणि तुम्हाला रसमलाईची जर रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच एक दिवस शेअर करेल। इथे मी घरच्याच दुधाची ही रसमलाई बनवत असते, भरपूर प्रमाणात काजू बदाम टाकत असते, त्यानंतर थोडंसं ते आटून अशा पद्धतीने ही रसमलाई घरीच बनवत असते। याची टेस्ट खूप छान लागते कारण की घरीच बनवलेली असते, फ्रेश असते आणि चविष्टसुद्धा असते, त्यामुळे केकची सुद्धा चव चांगलीच लागणार आहे। इथे नेहमीप्रमाणेच आपण केकची आयसिंग करतोय। सुरुवातीला पूर्ण हे सिरप लावून झाल्यानंतर आपल्याला वरती क्रीम लावायची आहे। तर क्रीममध्ये सुद्धा मी रसमलाईचा इसेन्स आणि कलर ॲड केलेला आहे, येलो कलर, आणि अशा पद्धतीने पूर्ण क्रीमची लेयर द्यायची आहे। त्यानंतर क्रशसुद्धा टाकायचा आहे आणि मालाचा मी क्रश वापरते, खूप चविष्ट लागतो। आणि त्यानंतर आपल्याला दुसरी लेयर ठेवून तशाच पद्धतीने आयसिंग करून घ्यायचा आहे केक। हा केक मी 200 रुपयाला दिलेला आहे आणि पाव किलो केकचे मी 200 रुपये घेत असते। खरं तर सामानाच्या किमती खूप वाढलेल्या आहेत आणि दरवेळेस काही ना काही किमतीमध्ये वाढ होतेच, पण केकच्या मात्र किमती जास्त वाढवता येत नाहीत कारण की 4 वर्ष झालं त्याच किमती आहेत। आपलं घरगुती आहे तर चला ठीक आहे, पण बाहेर जर बेकरी असेल तर तिथे तुम्हाला जास्त पैसे द्यावेच लागतात। तुमच्यासुद्धा एरियामध्ये कुठे होम बेकर असेल तर नक्कीच तिथून केक घेत जा, कारण की शेवटी तुम्हाला फ्रेश तर मिळतच असतात, पण घरगुती असल्यामुळे चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न एक लेडीज करत असते, कारण की आपल्याकडे सुद्धा ग्राहक यावे असं तिला वाटत असतं, त्यामुळे ते चांगलंच देण्याचा प्रयत्न करते आणि मी सुद्धा अगदी तशाच पद्धतीने अगदी क्वालिटी चांगलीच देण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे ग्राहक वाढतातच, कमी होत नाही। आपल्याला चांगला बिझनेस करायचा असेल तर आपल्याला क्वालिटी ही ठेवणं गरजेचंच आहे। आपण कधीही पैशाच्या मागे धावायचं नाही, आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं का पैसा आपोआप येत असतो। थोडासा क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवला होता केक आणि त्यानंतर फायनल आयसिंग केलेली आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला वरती डिझाईन काढायची, तर मी सिंपल नो रिअन हे नोझल घेतलेलं आहे आणि त्याने अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढायची आहे आणि ही फुलाची डिझाईन अगदी अर्ध्याच भागामध्ये काढायची। त्यानंतर त्याच नोझलने आपल्याला मध्ये जो गॅप असतो तिथे फुलाची प्रेस करून अशी डिझाईन काढायची आहे। नोझल तेच वापरलेलं आहे आणि त्याच नोझलने खालच्या बॉर्डरला सुद्धा डिझाईन काढायची आहे। त्यानंतर वरचा जो अर्धा भाग आपण रिकामा ठेवलेला आहे तिथे आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, आपल्या जे घरी आहेत ते, आणि अशा पद्धतीने लावून द्यायचे आहेत पूर्ण। त्यानंतर साईडला सुद्धा आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून रसमलाईचा केक अगदी छान दिसेल। केक छोटासाच आहे। त्यानंतर आपल्याला वरती फुलावर थोडासा क्रशसुद्धा टाकायचा आहे, त्यामुळे कलर मस्त दिसेल केकचा। त्यानंतर हॅपी बर्थडेचा टॅग लावायचा आहे आणि केकवर नाव टाकायचे। रसमलाईच्या केकला गुलाबाच्या पाकळ्या ज्या सुकून ठेवलेल्या असतात त्या लावल्या का खूप छान दिसतं आणि मी अशाच पद्धतीने लावलेले आहेत। रेडीमेडसुद्धा तुम्हाला केकच्या शॉपमध्ये मिळतात, तर अशा पद्धतीने लावल्यावर आपला केक असा दिसतो। आणि आजचा हा छोटासा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। नवनवीन केक शिकायचे असतील तर सबस्क्राईब करा, त्याचे जर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल। चला तर पुन्हा भेटूया नवीन केकसोबत, तोपर्यंत बाय बाय।